नमस्कार मित्रांनो, महिला व बालविकास विभाग भरती संदर्भात सर्वात महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, की ज्यामध्ये महिला व बालविकास विभाग भरती 2026 चा नवीन आकृतीबंध जाहीर झालेला आहे. यामध्ये नेमकं अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांच्या जागा किती, त्याचबरोबर नेमकं जाहिरात कधीपर्यंत येणार आहे, यासाठी अभ्यासक्रम काय आणि पात्रता काय, यासारख्या संपूर्ण तुमच्या मनामध्ये असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्राप्त होऊन जातील. बघा, सुरुवातीला महिला व बालविकास विभाग भरतीची अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेची आपली 499 रुपयामध्ये त्रिशा फाउंडेशन ऍपवर बॅच सुरू झालेली आहे. त्याचसोबत संपूर्ण जीके जीएस विषयाची सुद्धा बॅच आहे. बघा, जे वरची बॅच घेतील अंगणवाडी पर्यवेक्षिका त्यांना जीएस जीके ची बॅच इथं तुम्हाला मोफत असणार आहे. बघा, त्याचसोबत महिला व बालविकास विभागांतर्गत जे काही अंगणवाडी मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका या पदाची तयारी करतात, यांच्यासाठी जो काही तांत्रिक घटकाचा भाग आहे, त्या संपूर्ण तांत्रिक घटकाचं पुस्तक आपलं मार्केटमध्ये उपलब्ध आहे. पुस्तक प्राप्तीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून अधिक माहिती विचारू शकता. चला, आता बघायचं आपल्याला मूळ माहिती, की बघा, महाराष्ट्राचे जे काही मुख्यमंत्री महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे तर यांनी तब्बल 23 वर्षानंतर 8,669 नियमित पदे भरले जाणार. काय तर नियमित पदं भरले जाणार. काही पदं कसे सरळ सेवे अंतर्गत, काही डिपार्टमेंटल अंतर्गत, काय 8,669 पदं भरल्या जाणार. या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली. बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली, ज्यामध्ये विभागातील एकूण पदाचा आढावा घेण्यात आला. जे काही महिला व बालविकास विभाग आहे, या ठिकाणच्या पदांचा आढावा घेतला. त्यापैकी काही पदं निरसित म्हणजे काय रद्द आहे. 165 नव्या पदांची वाढ करण्यात आली. यामध्ये किती 165 पदांची वाढ करण्यात आली. त्यामुळे विभागासाठी एकूण 8,669 नियमित पदे मंजूर करण्यात आली. म्हणजे लक्षात घ्या, जागा किती पदांची येणार ते 8,669 पदांची काय या ठिकाणी जाहिरात येणार आहे. याशिवाय विभागाच्या कामकाजासाठी 2,883 पदे, बघा 2,843 पदे बाह्य यंत्रणेअंतर्गत म्हणजे काय बाह्य स्त्रोतांतर्गत भरण्यास मान्यता देण्यात आलेली, ज्यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजना म्हणजे ICDS योजनेअंतर्गत 1,10,664 अंगणवाडी सेविका. लक्षात घ्या, अंगणवाडी सेविका ज्या आहेत, तर अंगणवाडी सेविका महिलांसाठी किती जागा येणार आहेत, 1,10,664 एवढ्या अंगणवाडी सेविकांची भरती होणार आहे. त्यानंतर 1,10,664 अंगणवाडी मदतनीस, ज्या काही मदतनीस आहेत त्या मदतनीसची जाहिरात असेल. अशी एकूण महिला व बालविकास विभागांतर्गत संपूर्ण पदांसाठी 2,21,228 मानधनित पदं देखील मंजूर करण्यात आलेली. लक्षात घ्या, त्यामुळं 23 वर्षानंतर घेतलेला हा महत्वपूर्ण निर्णय. त्यामुळे जे महिला किंवा इतर जे वर्ग आहेत, पुरुष वर्ग आहेत, तर यांच्यासाठी सुद्धा ही अत्यंत महत्वाची सुवर्ण संधी असणार आहे. बघा, त्यामुळं आतापासून नियमित अभ्यासाला सुरुवात करा. यासोबत यासाठी लागणारे जे काही अभ्यासक्रम आहे, बघा, तर यासाठी अभ्यासक्रम जे काही अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका हे जे पद आहे, तर या पदासाठी एकूण तुम्हाला इथं 100 प्रश्न 200 मार्कासाठी विचारले जातील. तर या 200 मध्ये विचारता करताना मराठी तुम्हाला असेल. बघा, मराठीवर तुम्हाला 10 प्रश्न असतील, इंग्रजीवर 10 प्रश्न असतील, सामान्यांवर 10 प्रश्न, ICDS योजना जो तांत्रिकचा भाग आहे, ICDS योजना कायदे, पोषण अभियान, त्यानंतर गणित बुद्धिमत्तेवर 20 प्रश्न, संगणक ज्ञान 20 प्रश्न, अशा प्रकारे एकूण तुम्हाला काय 40 प्रश्न तुम्हाला तांत्रिक घटकावर विचारले. अतांत्रिक घटकावर 60 प्रश्न विचारल्या जाणार आहेत. त्यामुळे नियमितपणे अभ्यासाला सुरुवात करा, नियमितपणे काळजी घ्या. बघा, या अंतर्गत जे काही महिला व बालविकास आयुक्तालय वेतन श्रेणी जर आपण बघितली, की जे काही मुख्य सेविका जे पद आहे, मुख्य सेविका पदासाठी पगार किती असेल, वेतन श्रेणी S30 चं 35,400 ते 1,12,400 एवढं पद. महिला विकास आयुक्तालय एकही जागा नाही. परंतु विकास सेवा योजना जे काय आयुक्तालय, तर विकास सेवा योजना आयुक्त अंतर्गत 751 पदं इथं रिक्त आहेत. म्हणजे एकूण मंजूर पदं किती येतं, 751 पदं इथं भरले जातील. त्यानंतर दुसरे पर्यवेक्षिकाचे पद आहे, यासाठी सुद्धा 35,400 ते 1,12,400 एवढे पगार असेल. इथं किती पदं मंजूर आहेत, 3,148 पदं इथं काय मंजूर करण्यात आलेली आहेत. बघा मित्रांनो, अत्यंत सुवर्ण संधी आहे. डिपार्टमेंटल जी काही भरती आहे, डिपार्टमेंटल भरती अंतर्गत ही भरती प्रक्रिया सुरू होऊन जाईल. म्हणजे जून पर्यंत जाहिरात येणं अपेक्षित आहे. बघा, कधी जून पर्यंत जाहिरात येणं अपेक्षित आहे. तर संपूर्ण भरतीची तयारी करण्यासाठी त्रिशा फाउंडेशन ऍपवर आपली तांत्रिक अतांत्रिक घटकाची बॅच उपलब्ध झालेली आहे. त्याचसोबत आपलं पुस्तक प्राप्त करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा.